राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस संपन्न होणार आहे। या निमित्तानं संबंध महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे। कोल्हापूर उत्तरमधलं हे शिबिर 22 तारखेला महासैनिक दरबार या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। यामध्ये प्रशासनातील शासनातील असणारे सर्व विभाग इथं उपस्थित असणार आहेत आणि नागरिकांच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न, ज्या काही अडीअडचणी असतील त्या ठिकाणी सोडवल्या जाणार आहेत। त्यामुळे कोल्हापूर शहरातील जिल्ह्यातील तमाम नागरिकांना मी आवाहन करतो की आपली कसलीही कामं असतील, प्रॉपर्टी कार्डाचा विषय असेल, लाईटचा विषय असेल किंवा दिव्यांग बांधव, अंध बांधव असतील किंवा महिलांचे काही विषय असतील, हे सगळे प्रश्न या ठिकाणी निकाली निघणार आहेत। खूप मोठं अभियान आहे। खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांचं समाधान झालं पाहिजे या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री महोदयांचे वाढदिवसाची सगळी तयारी आम्ही सुरू केलेली आहे। या विभागाचे कर्तव्यदक्ष आमदार सन्मान्य राजेश क्षीरसागर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आता बैठक पार पडलेली आहे आणि आम्ही चारही पक्षाचे सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी नागरिकांना मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहोत आणि त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं मी आवाहन करतो। त्याचबरोबर दिवंगत कैलासवासी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचाही 22 तारखेला जयंतीचा उपक्रम आहे, कार्यक्रम आहे, तोही त्यांनाही श्रद्धांजली त्या दिवशी अर्पित करून या अभियानाची आम्ही सुरुवात करणार आहोत। आंदोलन आहे ते चिरडून टाकलं अशा पद्धतीचा आरोप आहे। हे पहा, आंदोलन कुठलेही चिरडण्याचं काही कारण नाही। अनेक दिवस ते उपोषणाला वांगचूक साहेब बसलेले होते। कोर्टाच्या आदेशानुसार त्यांची तब्येत खालावत चाललेली असल्यामुळं, त्यांना उपचाराची आवश्यकता असल्यामुळं आज त्यांना उपचारासाठी नेलेलं आहे। उपचार पूर्ण झाल्यानंतर, तब्येत परत ठीक झाल्यानंतर परत ते उपोषण करू शकतील असं मला वाटतं। 20 तारखेला सगळ्या लोकांना त्यांनी आवाहन केलं होतं की जंतर मंतरवर येण्यासाठी, हे आंदोलन होऊ नये म्हणून याच्या आधीच आंदोलन होण्यासाठी, हे भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही असणारा देश आहे। आंदोलन करण्यासाठी, मागणी करण्यासाठी कुठल्याही पद्धतीची अशी भूमिका शासन करत नाही। 20 तारखेला त्यांनी आंदोलन केलं आहे, हाक दिलेले आहे, ते आंदोलन होईल। परंतु चुकीच्या पद्धतीनं या सगळ्याचं समर्थन देशविरोधी घटक यामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत। कारण मूळ प्रश्न होता नीटची तुम्हाला माहिती आहे, नीटच्या परीक्षाही झाल्या, नीटचा निकालही झाला, खूप चांगला निकाल लागलेला आहे। आणखीन मोठ्या संख्येनं यामध्ये विद्यार्थी पास झालेले आहेत, लोकांना त्याचा लाभ झालेला आहे। जो नीट पेपर फुटीचा जो उपक्रम किंवा ती घटना घडलेली होती, तो एक अपघात होता, त्याच्यासाठी योग्य ती कारवाई शासन करत आहे। परंतु जे आंदोलन जंतरमंतरवर सुरू आहे ते हे विषय सोडून बाकीचे अन्य विषय तिथं मोठ्या प्रमाणात यायला लागले आणि हे सगळी देशविरोधी ताकदी एकत्र व्हायला लागलेले आहेत। ते होता कामा नये, एवढंच आमचं मत आहे। कारण प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार खूप चांगल्या पद्धतीचं काम करते, देश प्रगतीपथावर आहे, देश आधुनिकतेकडे चाललेला आहे। अशा परिस्थितीमध्ये अशा गोष्टी होऊ नयेत अशी आमची भावना आहे। तेव्हा दोन प्रवाह आहेत, शक्तीपीठ व्हावा असेही म्हणणारे शेतकरी आहेत, शक्तीपीठ रद्द व्हावा असेही म्हणणारे काही लोक आहेत। आता मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात निर्णय घेतलेला आहे। पूर्वीचा जो शक्तीपीठचा महामार्ग होता तो बदलून त्याची अलाइनमेंट बदललेली आहे, यालाही काही प्रमाणात विरोध होतोय। परंतु विरोध जरी होत असला तरी सर्वांचं समाधान होईल आणि समाधान होऊन हा प्रकल्प खरं म्हणजे गेम चेंजर आहे। हा प्रत्येक या 16-17 जिल्ह्यामध्ये त्याचा खूप मोठ्या प्रमाणात लाभ जिल्ह्याच्या प्रगतीसाठी होणार आहे। निश्चितच काही लोकांच्या जमिनी जाणार असतील तर त्यांच्या भावना आम्ही समजून घेऊ आणि त्या काही ठिकाणी बदलता येत असेल तर ते बदलण्यासाठी किंवा योग्य मोबदला देण्यासाठी महाराष्ट्र शासन संपूर्णपणानं सहकार्य करेल। तर मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्यावी यासाठी ही सद्बुद्धी इंडिया ठिकाणी खरंच मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी द्यावी असं वाटतंय। एकीकडे मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, दुसरीकडे 13 जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना विरोध करतात। पहा, सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे लॉंगेस्ट सर्विंग मुख्यमंत्री झालेले आहेत। परवाच तुम्ही बघितलं असेल, महाराष्ट्राच्या जनतेनं खूप मोठा विश्वास त्यांच्यावर दाखवलेला आहे। महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनवलेला आहे आणि आजपर्यंतच्या इतिहासात इतिहास घडलेला आहे आणि त्या लॉंगेस्ट सर्विंग मुख्यमंत्री झालेले आहेत। हे कशामुळं? तर त्यांच्या कार्यकौशल्यामुळं, त्यांच्या चाणाक्ष बुद्धीमुळं, त्यांची काम करण्याची पद्धत, कार्यकर्तृत्वामुळं ते एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढे दिवस ते मुख्यमंत्री पण राहिलेले आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अनेक प्रकल्प त्यांनी केलेले आहेत। अटल सेतू झालेला आहे, समृद्धी महामार्ग झालेला आहे, मिसिंग लिंक झालेला आहे, अनेक प्रकल्प होत आहेत, अनेक मोठमोठे उद्योग होत आहेत। देशातली सर्वात जास्त FDI म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रात येते।
खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राची प्रगती होते आणि महाराष्ट्राची प्रगती होण्यासाठीच त्यांनी हा प्रकल्प आणलेला आहे. काही लोक विरोध करत असतील तर त्यांच्या शंकेचं निरसन केलं जाईल आणि हा प्रकल्प होईल. जशी प्रत्येक मोठ्या यशामागे मेहनत असते तसेच प्रत्येक यशामागे योग्य मार्गदर्शन असते. आम्ही जेईई, नीट आणि MSTCETच्या यशाने उज्ज्वल भविष्याचा पाया घालतो. अभिनव सायन्स अकॅडमी, अचूक मार्गदर्शन घ्या, उद्याचा इतिहास घडवा.